सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं, आम्ही दादांसोबत होतो आणि आता वहिनींसोबत आहोत आणि यामुळेच राष्ट्रवादीतला अंतर्गत संघर्ष आटोक्यात येतोय असा मेसेज गेला आणि भाजप आधीच लॉंग टर्म गेम खेळतोय आणि त्याला उत्तर देण्यासाठी शिंदेंनी 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये संपर्क प्रमुख नेमलेत. परंतु एकट्यानं लढणं कठीण असल्यानं जिथे शिंदे कमकुवत तिथे राष्ट्रवादी आणि जिथे राष्ट्रवादी कमकुवत तिथे शिंदेचं महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न आणि भाजप ठाकरे जवळ येण्याच्या चर्चा सुरू असतानाच शिंदेंनी राष्ट्रवादीला जवळ केलं तर त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढते आणि भाजपवरती दबाव येतो. थोडक्यात फडणवीसांनी आधी दादांना वापरलं शिंदेवरती कंट्रोल करण्यासाठी आणि आता शिंदे हे दादांच्या पक्षाला वापरतात फडणवीसांवरती कंट्रोल करण्यासाठी. आता प्रश्न एकच, शिंदे आणि राष्ट्रवादी मिळून नवं समीकरण तयार होणार का की भाजप आधीच हा गेम उलटवणार?